उद्यापासून पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिला. रास्तारोको राज्यभरात ठिकठिकाणी करायला सांगितलं. पंकज भुजबळांना देखील काल ताप अडवलेला आहे. असं आहे ना की तो उद्यापासून जर त्याने आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही. एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पार पाडलेली आहे. आणि जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात, म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात, पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले, अडवले. कोण लोक होते, काय होते, याचा पोलिसांनी विचार करावा. खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं, याचा विचार, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत, पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे. त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनाचे बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहेत कोणीकडे आलं त्यांचे हातपाय तोडून टाकू. आता ठीक आहे, हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसेल तर होम डिपार्टमेंट, गृह मंत्रालय काय करत आहे ते पाहावं लागेल. परंतु मला इथे एवढं सांगायचं आहे, भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही. आपलं म्हणणं मांडताना, वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेताना, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना, काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा, विधान परिषदेचा नेता असताना, विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा माझं म्हणणं, घरावर हल्ले झाले, प्रचंड मोठा हल्ला, एकटाच मी घरात होतो, त्यावेळेला सुद्धा मी घाबरतो. आम्ही घाबरत नाही, तशी काही काळजी करू नका. आणि आमचं लोकांवर विश्वास आहे. आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील, ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक, यांनी या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, अशी माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे. ना की सत्य हे काय लपून बसत नाही, त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आणि कोण या सगळ्याच्या पाठीमागे आहे, जरांगेंना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत, कोण त्यांना असं करायला भाग पाडत आहे. सरकार सगळ्या गोष्टी मान्य करीत असताना सुद्धा हे हळूहळू बाहेर येईल. परंतु तोपर्यंत जे आहे राज्यातील सर्व समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक यांनी जे आहे या प्राप्त परिस्थितीत सगळा विचार करून जे आहे राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की लग्नाचे मुहूर्त पण पुढे ढकला, जर परीक्षा असेल ती पोस्टपोन करा. हो निवडणुका सुद्धा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी. जोपर्यंत ते म्हणतात तसं होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे ढकला. तर मला असं वाटतं आता पाहू, सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या ह्या सूचनाचा आता त्यांना काय सांगायचं. आपण अशा माणसाला नेता बनवलंय, त्या सगळ्यांना खरं म्हणजे आश्चर्य वाटतं मला. काय धन्यवाद.